हर हर महादेव. कसे आहे तुम्ही सर्व? स्वस्त असाल, मस्त असाल. मी देवाचरणी प्रार्थना करते. वर्षा राणी यूट्यूबमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. कशी चालली आहे श्रावण महिन्याची तयारी? श्रावण महिना म्हणजे आपल्या हिंदू धार्मिकमध्ये खूप महत्त्वाचा असतो आणि शंकराचा हा महिना असतो. शंकराला या महिन्यामध्ये किती सेवा केली तितकी कमी आहे. शंकराची सेवा केल्याने मन मोकळं होते आणि आनंदी राहते. तर माझी तयारी सुरू आहे. कापूस सोललेला आहे मी सोमवारी आणि शुक्रवारी कापूस सोलत नाही. बाकी कोणत्याही दिवशी पण तुम्ही कापूस सोलू शकता. माझं कापूस सोलणं झालेलं आहे. हे बघा किती पांढरा शुभ्र दिसायला. बघा कापूस सोलल्याच्या नंतर मी इतक्या फुलवाती केलेल्या आहे. फुलवाती म्हणजे पूजा करताना आरतीच्या ताटामध्ये आणि प्रत्येक दिवशी तुपाचा दिवा आपण लावतो ना, तर ही फुलवात मी दुधामध्ये भिजून केलेलं आहे. हे बघा मला अशा करता येते वाती. हे बघा अशा वाती केलेल्या आहे मी. फुलवाती पुष्कळ लागते पण मी थोड्याच केलेल्या आहे, कारण एकदा सर्व जास्त कामं म्हणजे पटपट होत नाही त्यासाठीच. आणि हे फुलवाती झाल्या आपल्या. फुलवाती झाल्याच्या नंतर हे 11 पदरीच्या वाती शंकराला पूजा झाल्याच्या नंतर लावतो ना आपण. 5 सोमवारी आले तर 5 सोमवारी असं 11 वाती तुपामध्ये भिजून शंकराला आम्ही असं लावतो. 11 पदरीच्या वाती आहे हे, मोठे मोठे वाती. ह्या वाती झालेल्या आहे. आणि शंकराला आपण बेल वाहिल्याच्या नंतर मी वाती लावते. वाती लावल्याच्या नंतर आणि हे वस्त्र शंकराला 108 दुधामध्ये भिजून केलेलं आहे. बघा किती छान दिसायलं ना, पांढरं शुभ्र दिसायलं वस्त्र. शंकराला पांढरं वस्त्र, धोत्राचं फूल आणि ते तुंबीचे फुलं असे वाहतात ना शंकराच्या आवडीचे प्रत्येक सोमवारी. आणि झालं तर हे पण वाचते पोथी, जसं की कालभैरवाष्टकम, रुद्रपाठ, असे छोटे छोटे स्तोत्र वगैरे वाचते मी. छान झालं ना वस्त्र. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. याच्यामध्ये काही माझ्याकडनं बोलण्यामध्ये चुकलं असेल तर मला क्षमा करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मंडळी. मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.